परांक करायचं, वाहून गेलं तर पाणी-पाणी व्हायचं. पण ही गावातली माणसं आहेत ना, त्यांना खरंच खोटं बोलत नाही, काहीच भगवत नाही. नाहीतर कोण आपल्याला इचलत बी नाही, कोण जेवायला बी बोलवत नाही, इतकं परिस्थिती असते. म्हणजे हाला लय होत्यात. जे पोरगी सूरजबाई लगेच सूरज करते. कसं लाजलाय बघ, हसलाय बघ. लाजतो बी हं, आणि काळजात बसावतो बी. काय बास. एक गोष्ट बिग बॉसमध्ये ना खूप जास्त व्हायरल झाली ते म्हणजे सूरज चव्हाणचं घर. ते जे प्रेम असतं ते झालंय का तुला? उगाच मेकअप-बिकअप करून आले, केस-बीस सोडून. नाही, नाही. नो. मेकअप फिल्टर क्वालिटी नसतो. ओरिजिनल. का त्याला दम्याचा त्रास आहे, है ना? मला दाब लागते, मला दम्याचा त्रास आहे. ह्यो दमा असला ना, पंप लागतो सोबत, नाहीतर आपला जीव बी जाऊ शकतो. तर एक फोटो आला, सूरज चव्हाण भावपूर्ण श्रद्धांजली बोबडेवर. खूप नाही समजलं. पण आहे ना माझं लय क्यूट आहे, लय क्यूट. म्हणजे फिदा होत्या त्याच्या पब्लिक. बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरातली ट्रॉफी उचलून सूरज चव्हाण घराच्या बाहेर आला आणि म्हणजे महाराष्ट्राचं जर प्रेम एवढं कुठल्या बिग बॉसच्या विनरला मिळालं असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो ते हिंदीच्या पण कुठल्या विनरला एवढं प्रेम नाही मिळालं जितकं सूरज चव्हाणला मिळतंय. म्हणजे आज प्रत्यक्ष मी त्याचा अनुभव घेतलाय. पण सूरज चव्हाण बिग बॉस झाल्यानंतर पुढे काय? त्याला मूव्ही मिळाली होती. मग त्याचा Instagramचं काय? आणि मग एकूणच त्याचं शिक्षणाचं काय? बऱ्याचशाच गोष्टी तुम्ही त्याला सोशल मीडियावरती विचारत असतात. तुमचे ते सगळे प्रश्न मी त्याला विचारणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा ना त्याला त्याच्या स्टाईलमध्ये जे डायलॉग्स आता डीजेवरती गाजतायत ना, त्याच देवांना तो आपल्या आईचा दर्जा देतो, वडिलांचा दर्जा देतो, भावाचा दर्जा देतो. तर ते आपल्या स्टाईलमध्ये होऊन जाऊ देत ना मस्त. आई मरे माता ओम नमः शिवाय शिवशंभो हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया. मोरया, मंगलमूर्ती मोरया. मोरया. 1, 2, 3, 4 गणपती गणपतीचं. बाप्पांचा जय जयकार. कालीच फाटलं हृदय तुटलं माझ्या आई मरे माताचं नाव घ्यायला. मला लयच बरं वाटलं. माझ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या आयांचं, बहिणींचं आणि भावांचं मनापासून काळजापासून चापूक-झुपूक स्वागत करतो. कशी? स्टाईल कशी आहे? आहे का कोण मला सांगा? एक जण आहे का या मराठीच्या इंडस्ट्रीमध्ये, की ज्याच्यामध्ये सुरुवातीलाच एवढी एनर्जी देतोय. म्हणजे मला तो आत्ता एवढी एनर्जी दिली, की मला असं वाटतंय, की भाई याच्यासोबत म्हणजे राहिलं तर मी आता रात्रीचे तुम्हाला सांगतोय 10-11 वाजलेत. पण ना मला ती एनर्जी ह्याच्यातून मिळतीये. इतक्या जास्त गर्दीतून आपण आलोय. तिथं मला ह्याला म्हटलं, की आपण जाऊ दे ना, उद्या सकाळी करूया पॉडकास्ट. अरे नाही माझ्याकडे लय एनर्जी आहे म्हणे मी करणार. आणि बिग बॉस जे झाल्यानंतर बरेचसे लोकं त्याला प्रश्न विचारतायत. तर पहिला प्रश्न, की बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तू. हां. तर बिग बॉसच्या ट्रॉफी जिंकल्यानंतरचं आयुष्य आणि आधीचं आयुष्य काय फरक आहे? पहिलं हा विषय म्हणजे मला खायला काय भेटत नव्हतं. लय गरीब परिस्थिती. आई म्हणे "मातापाशी मी जगलोय निवद आलं खाऊन." तर आता आता हा विषय माझ्या आईनी, मरे मातानी, ओम नमः शिवाय, पप्पांनी, गणपती बाप्पांनी माझं आयुष्य टॉपला नेऊन ठेवलंय. लय मोठा टाल बनवलंय आणि लय मोठा टाल होणार नाही. हो आपला शब्द आहे 100% किंग आहे ना टॉप. किंग आहे, किंग. टॉपलाच गाणं. बरोबर आणि ज्यावेळेस तू बिग बॉसच्या घरामध्ये होता, त्यावेळेस मी तुझ्या गावात गेलो होतो. आई मरे मातेचं दर्शन घेतलं. मला प्रचंड पॉझिटिव्हिटी तिकडे जाणवली आणि मला तिथे एक ताई भेटल्या होत्या. त्या ताईंनी असं सांगितलं, की "सूरज चव्हाण इथे यायचा आणि खोबऱ्याचे तुकडे, हो. नैवेद्याचे तुकडे, तर ते खाऊन तू जगत होता." तर हं. ते काय, कसं आयुष्य होतं तू? कसं म्हणजे तिथून इथपर्यंत येणं म्हणजे काय, कसं होऊ शकतं हे? म्हणजे आमच्या आई मरे मातापाशी ना मी खरंच जगलोय. तिच्यापाशीच जगलोय. म्हणजे मी लहान होतो ना, आई, आप्पा, आमच्या शेरडा होत्या 50. शेरडा मागं बी डोंगराला जायचो मी. शेरडा चालायला, गवत-बिवत खायला त्यांना. त्यांचं पोट भरून मग मी 5 वाजता, 6 वाजता शेरडांना घरी घेऊन यायचं. मग शेरडा बांधायच्या. मग जेवण करायचं. जेवण केलं की मग झोपायचं. आई म्हणणार, "दूध प्यायचंय का शेरडांचं?" मग दूध पिणार मी. बापरे! किती अवघड होतं हे. आणि आई मरी मातेच्या त्या मंदिरात म्हणजे मला त्या असंही म्हणाल्या होत्या, की "तू तिथून बसायचा, तू कधी खोबरं खायचा, हे खायचा आणि आम्हाला आगाऊ ना कपडे भेटत नव्हती. आमची परिस्थिती इतकी नाजूक होती. सफर होतं. सफर अख्खं करायचं. वाहून गेलं तर पाणी-पाणी व्हायचं. आम्ही परातीनी, भांडीनी, भुगुल्यानी घालायचो आणि झोपायला आईचं काल्यालंय आहे देवीचं, मरेमाताचं. अंगावर काही नव्हतं. आईची लोगली ना नवीन ती अंगावर घ्यायचो. आमची असली परिस्थिती होती. बापरे! तिने माझी परिस्थिती बदलली. आई मरेमाता, ओम नमः शिवाय, पप्पा गणपती बाप्पा माझा मोठा भाऊ होता. त्यांनी सोन्यागत पिवळं केलं. बापरे! म्हणजे किती अवघड होतं. म्हणजे ना अंगावर घ्यायला पांघरून म्हणजे त्याचं खरंच घर. मी पाहिलं घर. घरात लाईट नव्हती रे तुझ्या. अ, घरात चटई एक फक्त आणि तुझी ती के-जी-एफ गाडी.
ती पण तुला कोणीतरी गिफ्ट गिफ्ट दिली होती. ती गाडी आणि कसं विदाऊट लाईट कसं राहणार? कसं खाणार? बहिणी काळजी घ्यायच्या, पण तरी ते तेवढं नव्हतं ना, इनफ नव्हतं ते. आणि त्याच्यानंतर मग तो आईच्या मंदिरात तासंतास, दिवसेंदिवस तिथे बसायचा. आणि तो मधून-मधून उठून असं डोकं नाही बघायचा ना आईला, की हां, आईला मला बघायचंय असं. असंही तर त्यांनी मला सांगितलं, हां, की एवढं सगळं त्याचा आपलं आपण कसं आपल्या आईवरती प्रेम करतो, तो असं उगीचच नाही म्हणत लोकांना दाखवायला, की माझी खरंच आई आईचं काळीज ना लय मोठं असतं आणि पोराला वाईट तरी पायाला ठेस-बीस लागलं तरी तिच्या मनाला लागतं. इतकं आईचं प्रेम असतं. त्यामुळे मी म्हणतो आईवर लय मनापासून माझ्या भावांनो प्रेम करा आईवर आणि तुमच्या पप्पावर. कारण ती आहे म्हणून आपला हा विषय. नाहीतर कोण लय आपल्याला इचलत बी नाही. कोण जेवायला बी बोलवत नाही इतकं परिस्थिती असते. म्हणजे हाल लय होतात. ज्यावेळेस ते पोटामध्ये अन्नाचा कण, एक-एक कण येण्यासाठी ज्यावेळेस ते पोट तडपतं ना आणि ज्यावेळेस ती भूक एका वेगळ्या लेव्हलला जाते ना, खरंच ते क्षण ज्या लोकांनी जगलेत ना, ते ना ती शून्याची किंमत विसरत नाही. आणि त्याच्यामुळे हा मुलगा असा आहे ना, की हा तिथून वरती आलाय आणि त्याच्यामुळे तो अजूनही त्या गोष्टी विसरत नाहीये. म्हणजे खरंचच ही गोष्ट खूप हे होती आणि आत्ता जे तू सांगितलं आई-वडिलांची काळजी घ्या किंवा काय, तर हे तुला तिथे बोलायचं होतं. आज जिथे शो झाला होता तिथे लय आणि बोलायचं होतं. तो कंटिन्यू येताना म्हणतो, "अरे यार, माझं ते एक वाक्य बोलायचं राहिलंय, वाक्य बोलायचं राहिलंय." म्हटलं, "सूरज बोलशील तू, पुढच्या शोमध्ये बोलशील असं." पण त्याच्या मनात ती खंत राहिली, की मी ज्या लोकांना भेटतोय त्यांना मला सांगायचंय, की आई-वडील किती इम्पोर्टंट आहे. आई-वडिलांनी जे काही देतात ते किती इम्पोर्टंट आहे. खायला 2 घास जे मिळतात ते किती इम्पोर्टंट आहे. खरंच हे आईने हात डोक्यावरती फिरवलं तरी आई शब्दात लय ताकद आहे आणि असं वाटतं की आपल्याला आई पाहिजे सख्खी. बरोबर. पण ती कसं असते ना, देवाच्या हातात असते. देवाच्या हातात असतं. अख्खं. आता बिग बॉसच्या घरातून देवाने घडवून आणलं. माझं आई-बाप नेलं असलं ना, तरी माझं आई मरे माता आहे आणि ओम नमः शिवाय पप्पा आणि गणपती बाप्पा भाव आहेत माझं. त्यांनी मला लय शिकलाव नेऊन ठेवलंय, लय टॉपला नेऊन ठेवलंय आणि सोन्यागत पिवलं केलंय. असंच मी लय टॉपचा स्टार बनणार. लय म्हणजे लय. अख्ख्यांच्या मनावर झापक-झुपूक राज्य करत लहानात झापक-झुपूक मरस्तवर. तर बिग बॉसच्या घरातून तू बाहेर आलास आणि बरेचसेच लोकं वाट बघत होते, की सूरज चव्हाण आम्हाला दिसेल, सूरज चव्हाण दिसेल आणि अचानक एक दिवशी मी तुझा YouTubeच्या चॅनलवरती ब्लॉग पाहिला. हं, सूरज चव्हाण ऑफिशियल असं आय थिंक त्याचं नाव आहे. हं, तर सूरज चव्हाण ऑफिशियल हा तू चॅनल ओपन केला. पण याआधीच सूरज चव्हाण नावाचे अनेक चॅनल आहेत. हं. त्यांचे 2,00,000, 3,00,000, फेक, फेक. 4,00,000 फेक चॅनल आहेत, हं. की जे ह्याच्या नावावरती पैसे कमवतात, स्वतःचं पोट भरतात. या पोराने कधी हाव नाही नव्हती केली, की यार माझं YouTube चॅनल ओपन करेन आणि मी त्याच्यातून पैसे कमवीन आणि मी खाईन. पण त्याला सजेशन दिल्यानंतर असा त्याने चॅनल ओपन केलाय आणि मी खरंच मला असं वाटतं, की तू आपल्या माता-भगिनींना सगळ्यांना सांगावं, की तुझ्या चॅनलवरती काय-काय इथून पुढे येणार आहे आणि काय तुझ्या चॅनलचं खरं नाव आहे? माझ्या महाराष्ट्राच्या आयांनी आणि बहिणींनी आणि भावांनी माझा YouTube चॅनल बघावा. तर YouTubeचं जसं आता त्यांनी सांगितलं, तर YouTubeमध्ये सूरज चव्हाण ऑफिशियल हा ऑफिशियल ह्याचा चॅनल आहे. त्याचा तुम्हाला समोर दिसत असेल स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये याच्या चॅनलची लिंक दिलेली आहे. तर त्याला सबस्क्राईब करा. तेवढेच जे काही थोडीफार मदत होईल ती त्याच्यासाठी होईल आणि पोरगा कसा आहे तुम्हाला तर माहितीच आहे. आता मी काय अजून त्याच्याबद्दल जास्त सांगणार. YouTubeच्या चॅनलवरती लोकांना काय-काय बघायला भेटणार आहे तुझं? नवीन-नवीन बोलाक भेटत्यात. परत हां, इकडे चाललोय, तिकडे चाललोय हां. तसं म्हणजे बरोबर, बरोबर. भेटणार त्यांना. बरोबर. म्हणजे सूरज चव्हाणचं जे शेड्यूल असतं ना, ते खूप टाईट आहे. आता मी मागचे काही दिवस ना सूरज चव्हाण सोबत आहे. म्हणजे 1-2, 2-2, 3-3 दिवसांनी त्याला भेटतोय आणि खरंच पुरुषोत्तम दादा माऊली त्यांचे खरंच खूप आभार. म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे तो आता त्यांच्या घरी होता. तो 2-4 दिवस काय असेल ते. तर जशा प्रकारे त्यांच्या घरातले याला सांभाळतायत. भाई मी आता घरी आलोय तो. आज माझ्या तर फोन आला ताईंचा व्हिडिओ कॉल. "अरे यार, तू लवकर ये ना आज. तू कधी येणार आहेस काय?" म्हणजे एवढं खरंच सख्या आईसारखं ते प्रेम लय करतायत. प्रेम कर. खरंच माऊलींचं खरंच खूप-खूप छान म्हणजे आपण खरंच त्यांची 2 मुलं असतील ते आणि त्यांच्या कसे संस्कार द्यायचे ते त्यांच्याकडून कळतं. तर कसं वाटलं तुला त्यांच्या घरामध्ये? पुरुषोत्तम म्हणजे दादा खरंच मी एक हा प्रश्न विचारतोय. माऊली हां. बापागत समजत्यात मला. वाह! आणि आईचं काय सांगू? मला काय वाईट बोललं कोणी, हां, तर लगेच बोलते. म्हणजे इतकं प्रेम आहे आईचं. एवढं प्रेम आहे. लय म्हणजे लय प्रेम आहे. बरोबर आहे. मी माऊलींबद्दल याच्यासाठी याला विचारलाय प्रश्न, कारण माऊलींना आपण ना बिग बॉसच्या घरात जास्त दिवस नाही पाहायला भेटलो. याचं कनेक्शन माऊलींसोबत जितकं आहे ना, तितकं दुसरं कोणासोबतच नाहीये. म्हणजे जेवढं मी बघतोय तुला माऊली बरं आणि पेडे दादा पॅडी बरं. दादा. परत अख्खी माझी बिग बॉसची टीम आहे ना, हां, त्यांच्या बरं मी इतका भारी राहतो ना, जीवाला जीव देतो. कारण तीच माझी जीवलग आहेत. शेवटपर्यंत साथ देणार आहेत.
लय प्रेम करतात माझ्यावर आणि मी बी त्यांच्यावर लय प्रेम करतो. आणि माझा फॅन माझं देव आहेत, माझं कधी सॉस जीव आहे जीव. त्यांच्याशिवाय कोण आहे मला गरीबात. कोण आहे? बरोबर आहे. अजून एक प्रश्न झापूक-झुपूक हा मूव्ही म्हणजे त्या मूव्हीचं टायटल आहे. हा तुला केदार सरांनी दिला. आता बिग बॉसची हिस्ट्री अशी आहे ना, की बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये बरेचसे जे विनर असतात किंवा जे लोकांमध्ये प्रसिद्ध होतात त्यांना ना काही लोक म्हणतात, की बाबा आता मी त्यांचं नाव नाही घेत, हां. की बाबा तुला हा मूव्ही मिळणार आहे. याचं शूटिंग आता लवकरच चालू होईल असं तसं. पण सूरज चव्हाणचं पण तसंच होणार का? कारण त्या लोकांचं असं झालं, की त्यांचा तो मूव्ही बनलाच नाही. हां. त्यांना फक्त ऑफर झाली, की तुझ्यासोबत मी मूव्ही करणार असं-असं. त्यांचा तो मूव्ही बनलाच नाही. तर या झापूक-झुपूकची कहाणी काय आहे? म्हणजे हे कधी येणार आहे? आणि तुझं शूटिंग चालू आहे, की चालू होणार आहे, की कसं काय आहे ते सगळं? चालू आणून झापक-झुपूक सिटिंग. हां. कारण केदार सर मी त्यांना माझं आप्पाच मानलाय म्हणजे आप्पा. वडीलच मानलंय. बरोबर, आणि ती शब्द पूर्णच करणार नाही. महाराष्ट्राला शब्द दिलाय ना. बरोबर, महाराष्ट्र माझी जान आहे, शान आहे, माझा आई-बापच. बरोबर. म्हणल्यावर ती पूर्ण होणारच आहे. बरोबर, बरोबर. केदार शिंदे सर, मी तुम्हाला खरंच खूप-खूप धन्यवाद मानू इच्छितो. म्हणजे मी ह्याच्या आधी पण तुम्हाला खूप धन्यवाद केलेत याच्यासाठी जे काही केलं आणि केदार सरांनी तुझ्यासारखं लाईफ जगलंय. हां, म्हणजे मी खरंच. त्यांचा इंटरव्ह्यू ऐकलाय, की मी पहिल्यांदा म्हटलं ना, की जे झिरोतून येतात ना, जमिनीतून येतात ना, त्याच लोकांना त्याची जाण असते आणि म्हणून त्यांनी ती जाण ठेवून तुला बिग बॉसच्या घरात घेतलं खरंच. आणि आता तुला तो मूव्ही देतायत. ते तर मला बोलवायचंय झापूक-झुपूकच्या प्रीमियरला. बोला. तर येस, झापूक-झुपूकच्या प्रीमियर ज्यावेळेस येईल किंवा जे काही शूटिंग असेल ते लवकरच चालू होणार आहे आणि काही असे वेगवेगळे तुम्हाला असे सरप्राइजेस मिळणार आहेत त्या मूव्हीमधून. तर आता तुम्हाला मी एवढंच सांगतो, जास्त काही फोडत नाही ह्याच्या गोष्टी. तर तुम्ही फक्त वेट करा या मूव्हीसाठी आणि सूरज चव्हाण काय लेव्हलची ॲक्टिंग करतो ना, ते कॅमेरा चालू झाल्यानंतर मी बघितलेलं आहे. तर येस, झुपूकसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. खरंच आहे. आता अजून एक गोष्ट बिग बॉसमध्ये ना खूप जास्त व्हायरल झाली ते म्हणजे सूरज चव्हाणचं घर. एक छोट्या चौकटीमध्ये तू राहत होता आणि तुझ्याकडे स्वतःच्या हक्काचं घर नव्हतं. काही-काही लोक म्हणले, की मी घर बांधून देतो. काही बाहेरून म्हटले, काही आतून म्हटले. बऱ्याचशाच गोष्टी झाल्या. पण आता ॲक्चुअलमध्ये तुझ्या घराचं स्टेटस काय आहे? आता टेटस म्हणजे बिग बॉसचा बंगला होतोय. हां. मला लय अभिमान आहे. वाह! आणि दादांनी गरिबासारख्या मुलाला, खेडेगावाच्या मुलाला मदत केली. त्यांचं मनापासून आभार मानतो. आता ते बांधकाम कुठपर्यंत आलंय काय? बांधकाम लय फास्ट चालू आहे. लय वाह! पटापटा काम वाह! चालू आहे. आता बांधकाम काय म्हणतात आपलं ती काय ते स्लॅब हां, पाया झाला. पाया झाला. हां, हां. परत पोल उभे राहिलेत. पूल तर तू ह्याने मला फोटो दाखवले त्याच्यामुळे मला माहितीये, की पाया झालाय त्याचा, पोल उभे कॉलम, राहिलेत. कॉलम, हां, कॉलम, कॉलम उभे राहिलेत आणि कॉलम. त्याच्यावरती आता स्लॅब पडणार आहे. पहिला स्लॅब पडणार आहे. कुदळ मारली होती. असं नाही की आश्वासन दिलंय कोणी आणि तो केलं नाही पूर्ण. दादांनाही खूप खूप आभार, की बाबा ह्याच्यासाठी काही माणसं अपॉइंटमेंट केलीत. म्हणजे अपॉइंट केलीत, की जसं की काही इंटेरियरसाठी वेगळी, बाहेरच्या एक्सटेरियरसाठी वेगळी, काही वेगळे असे बरेचसेच एक टीम याच्यासाठी काम करतीये. दिवस-रात्र झटतीये आणि तो बिग बॉसचा बंगला हा माझं घर नाही एवढं, हा तो बिग बॉसचा बंगला तो उभा राहायचा आहे. तर ते बिग बॉसचा बंगला लवकरच बिग हां, बॉसचा बंगला म्हणजे माझा आई-बापच आहे. तिथं मी जीवन असं राजागत जगलोय ना, हां. खरंच माझी अख्खी बिग बॉसची फॅमिलीने मला लय जीव लावला. पॅडी दादा म्हणा, परत अंकिताताई म्हणा, डीपी दादा म्हणा, परत अभि दादा, परत चिवताई, परत इलिना, परत वैभव, बरोबर, परत वैभव आणि अरबाज, बरोबर, निकी, बरोबर. वंशताई. वंशताई तर लय जीव लावायच्या. "बाला गोळ्या खा." गोळ्या मी गोळ्या खात नव्हतो. मी फेकून द्यायचो. कारण मला गोळ्या त्रास व्हायचा. आवडत नाहीत. आवडत नाही. म्हणजे अच्छा. लय खायलाच नाही पाहिजे गोळ्या. जास्त खाल्लं नाही पाहिजे. हां. नॅचरल. आर्या म्हणा, आर्या बी लय जीव आर्या. लावायची. हां, बरोबर, मला परत जान्हवी म्हणा, अख्खी म्हणजे बिग बॉसचे आहेत ना माझी बरोबर. अख्खी फॅमिली मला लय जीव लावायची, लय सांभाळायची. हं. हां. आता अजून एक प्रश्न. बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला एक म्हणजे आता तू आता बिग बॉसचे जेवढे पण लोकं आहेत निखिल. निखिल हां, बरोबर. निखिल. तर तू आता एवढा फेमस झालाय. हां. अरे लाखो पोरी तुझ्या मागे आहेत रे. म्हणजे पोरगी सूरज भाई म्हणजे सूरज करते. कसं लाजलाय बघ, हसलाय बघ. लाजतो बी हं. आणि काळजात बसवतो बी. कारण बास. काय आहे, पॅटर्नच हटके. म्हणजे पॅटर्न टाईल बी हटके. क्वालिटी असती. पण बरोबर. टॉपला सूरज चव्हाणच गाजतो. ठीक आहे ना, आगाऊ आहे. पण ते जे प्रेम असतं आता हं. मला ना खूप आवडतं प्रेमाच्या गोष्टी बोलणं. तर ते जे प्रेम असतं ते झालंय का तुला?
हं? बिग बॉस मध्ये स्टोरी सांगितली होती. लाजतंय बघा. लाजायला तर पाहिजेच. आणि पाहिजेच. मी टॉपला पण तर लाजतो. गाज आहे सूरज चव्हाण. बास, मार्केट झाला होता. बास, गाजचं बी टॉपला. बास. आणि पीएम असं काही झालं नाही. हं. पण ती जुनं पीएम होतं. गोलीगत ती कसं आहे गोलीगत धोका दिला. धोका दिला. सोडून गेलं. बच्च्याला बच्चा झाला पण गोलीगत धोका देऊन आई गेलं. गं! आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर असे लय बच्चे आलेत आता काय करणार आता? नाही, नाही. किती बी बच्चे येऊ द्या. हं, आपल्या आयुष्यात मुलं किती बी येऊ द्या. पण करिअर महत्वाचं आहे. करिअर केलं ना अशा मुलं कितीतरी येतात. बरोबर. प्रेम करतात. हं, फक्त एवढंय हां. चुला लावून नाही घ्यायचं. हं. जीव लावला ना शेवटपर्यंत जीव लावणारा किंग आहे ह्यो बास, टॉपचा. बास. फक्त काळजात जीव लाव. काळजात बसवीन. तुला कधीच सोडणार नाही. बास. अगं बाया गं. म्हणजे बघा क्रायटेरिया कसा आहे. काही लोकं म्हणतात मला पैशावाली पाहिजे, काही लोकं म्हणतात मला सुंदर दिसणारी पाहिजे. काहींचे काही वेगळे क्रायटेरिया असतात. मला अशीच पाहिजे, अशीच दिसणारी पाहिजे, असं म्हणजे आणि वेगळं आमचं कसं आहे, हां, साडी नेसणारी, साधी सिंपल, डोक्यात पदर असणारी, म्हणजे घर सांभाळलं पाहिजे ना आणि मला सांभाळलं पाहिजे. कारण माझा हाल ना लय झालेत. हां. तिने मला जीव लावला तर मी बी तिला लावणार. बरोबर. हं. तर समजलं असेल क्रायटेरिया. काय करायचंय? साडी घालायची, डोक्यावर पदर घ्यायचा आणि मग प्रपोज करायला यायचंय. उगाच मेकअप-बिकअप करून आले, केस-बीस सोडून नाही, नाही. नो. मेकअप फिल्टर क्वालिटी नसतो. ओरिजिनल. डायरेक्ट आले ना मेकअप करून, तो डायरेक्ट पाणी दिलं हातावरती. ते पहिलं तोंड धुवून ये. मग ओरिजिनल पाहिजे. तर येस, प्रेमाच्या गोष्टी झाल्या. पोरींना क्रायटेरिया कळलेला आहे. तर तुझ्याकडे लाईन येऊ शकते पदर घेऊन, तर थोडं सांभाळ. हो. समजणार. तर येस. बाकी आता मी तुला हे विचारतोय, की आता तू इथून बाहेर जातो. तर हां. बरेचसे लोकं म्हणतात, की तुझ्या मॅनेजरचं काय? तुला बऱ्याचशा गोष्टी कळत नाही, की कोणी फसवलं तर तुला अचानक लोकांना असं वाटतं, की यार आम्ही फसलोय. म्हणजे आता माझं जर स्वतःच सांगितलं, तर मला जर आता कोणी फोन केला आणि तू आता माझ्यासोबत नाही, मला कोणी फोन केला, की "अरे मंदार, सूरजला ना ह्या-ह्या माणसाने फसवलंय." तर माझं ना असं मला असं वाटेल, की मला फसवलंय. हां. म्हणजे असं प्रत्येक महाराष्ट्रातले जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांना वाटतंय. तर तू आता ह्याच्यासाठी काय उपाययोजना केल्यात? कसं तू हँडल करतोय या सगळ्या गोष्टी? आणि हँडल तुला जो मॅनेजर भेटणार होता, तो भेटलाय की नाही? कसं झालंय? भेटला नाही. पण हां, मुंबईमध्ये म्हटले नितेश सर, हां. मुंबईमध्ये गेलो की आल्यानंतर आपण भेटू. भेटणार आहे. रितेश दादाने शब्द दिला म्हणजे नितेश संपलं. सर एकदम सर भारी आहेत. बरोबर. स्वभाव आहे, लॉयर आहे आणि बोलतात ना मला लय आवडतं. मला एक एक आठवतंय, की बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर रितेश दादा जेनेलिया सोबत म्हणजे जेनेलिया वहिनी वहिनी बोलतो मी सॉरी हां. वहिनी म्हणल्या मला, वहिनी हां, तर की वहिनींसोबत "सूरज तुम्ही लयच गोड बोलताय." किती हसावताय. म्हणजे इतकं बोलत. बरोबर आणि त्यांना पण तो मोह आवरला नाही तुझ्यासोबत एक फोटो काढण्याचा. म्हणजे नीना वहिनी असतील, रितेश दादा असेल त्यांनी तुझ्यासोबत एक फोटो काढलाय. बाकीच्यांसोबतचं मला माहीत नाही त्यांच्या फोटोचं. पण तुझ्यासोबतचा फोटो जो व्हायरल झालाय ना, तर मला ना रितेश दादाबद्दल अजून ऐकायचंय. कसं आहे? कसे आहेत ते म्हणजे काय? म्हणजे नितेश सर ना आपल्या गरिबासारख्या मुलाला लय समजून घेतात. अरे वाह! लय जीव लावतात. बरोबर, गाड्यात पळतात, म्हणतात, "काय नाही बाळा, बरोबर, सक्सेसफुल होणार. बरोबर. देवाचा आशीर्वाद घ्या." डोक्यात फक्त देवाचंच विचार येऊ द्या. अख्खी गाणी वाजणार. बरोबर. टॉपलाच जाणार. तिथंच जाणार. मार्केटच जाणार. तू त्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसला होता ट्रॉफी घेऊन. हं. त्यावेळेस जेनेलिया वहिनी आणि रितेश सर आले. मी देवाचाच विचार करतो. सारखा मनातल्या मनात फक्त देवाचा विचार विचार करायचा. करतो. कारण देव देतो लय बेकार आणि घेतो बी. लय बेकार. त्यामुळे कसं आहे कर्म चांगले करा. हां. बरोबर. कर्म बी चांगलं ठेवायचं, चांगले इच्छा ठेवायचं आणि चांगलं म्हणजे चांगलंच चांगल्या बरं वागायचं वागायचं. माणसानं. बरोबर आहे. कधी त्यांचं मन दुखवायचं नाही, तोडायचं नाही, त्यांना खुश करायचं, आनंदात ठेवायचं, हसवायचं. मी तसंच करतो माझ्या फॅन लोकांना. कारण आनंद ठेवला ना, बरोबर. आपण आनंद आहे. आपण आनंदी राहतो. बरोबर आहे. आणि आता तुझी सगळ्यात मोठी इच्छा काय? आता बिग बॉस तुझ्यासाठी दादा घर बांधून देतात त्याला बिग बॉस तू काहीतरी एक नाव देणार आहे. तुझी स्वप्न असतील ना आधी. ज्यावेळेस तुला मला विचारायचंय, तू एका खोलीमध्ये राहायचा. काय वाटायचं रे तुला म्हणजे, की माझा बंगला असावा, काय लय वाटायचं. लय वाटायचं ना? हां. आणि ती इच्छा तुझी असं वाटायचं बंगला पाहिजे ना आपलं. आपल्या गावात आपलं काहीतरी पाहिजे. मग मी म्हणलं, हां, देव द्या ना माझी आई मरे माता आणि ओम नमः नमः शिवाय शिवाय. पप्पा गणपती बाप्पा. गणपती बाप्पांनी माझी खरंच इच्छा पूर्ण केली. बरोबर. कारण गणपती बाप्पा आलं, तेव्हा माझ्याकडे ₹1 नव्हता. हं, मी आई मरे माताचं पितर आहे. हं. तिथं कामाला ₹300 ₹200 रोजाने गेलो. बरोबर. तेव्हा मग 2,000 आलं.
हं. आणि गणपती बाप्पा मी आणायला गेलो वाकीला. ओके. वाकीला आणायला गेलो की ते फॅन निघाला. हां, त्यांनी कमी केलं. हां. मग 1,500ला दिलं. 1,500ला दिलं की मग मी इतकं लावलं गावात बरोबर, होत कोणाचं नसतं. गावातली माणसं बी. बरोबर. आता जवळ यायला लागलेत. पहिली बरोबर. जवळ येत नव्हतं. नव्हती. बरोबर. कारण हे असं आहे माणसं तेव्हा मोठा होणार, तेव्हा चिटकायला येणार. येणार. ही बरोबर, पब्लिक गावातली. बरोबर, माझं फॅन माझं जीव लगेच. मी त्यांना लय मानतो कारण त्यांच्यामुळे मी आज आहे. बरोबर. बिग बॉसचा किंग आणि स्टार त्यांच्यामुळे आणि मला त्यांनी लय प्रेम दिलंय ना, त्यांचं मनापासून आभार मानतो. पण ही गावातली माणसं आहेत ना, त्यांना खरंच खोटं बोलत नाही, काहीच बघवत नाही. कारण आता मी लय वर गेलो ना, हां. किती आनंद पाहिजे गावातल्या बरोबर. खूप जास्त माणसाला. पाहिजे. आता तिकडं हां. डीपी दादा गेला. हां, स्वतः पोरांनी हां. गावातल्या सगळं केलं. माणसांनी हां. किती एन्जॉय खूप केला. खूप केलं. हां. तसं आमच्या इकडं तरी मी गावातली मित्र आहेत ना माझी, त्यांनी जीव लावलाय त्यांनी जीव लावला. मला. ओके. आज अख्खा महाराष्ट्र याच्यावरती प्रेम करतोय आणि ते गावाचं नाव आज अख्ख्या महाराष्ट्रात गेलंय. यार म्हणजे मला असं वाटतं, की मी तुझ्या गावात का नाही राहिला? खरंच म्हणजे काय म्हणजे किती प्रेम द्यायला पाहिजे कुठपर्यंत? फक्त फेम आहे म्हणून असं नाही, पण पोरगा तेवढा चांगला आहे ना, पोरगा आतला काय ते कळलंय. तर माणूस म्हणून काय हां, इतकी माझी म्हणायची, "काय की लेव करतंय येड्यागत, काय ओलाटतंय, असंच करतंय, तसंच करतंय." पण आज त्यांना कळवून दिलं या किंगने सुरज चव्हाणने झापक-झुपूक. टॉपला गाजणार बी आणि लय लेव्हलला जाणार आणि गेलो. कारण डोक्यावर हात आहे म्हणे माताचा ओम नमः शिवाय पप्पांचा गणपती असा बाप्पांचा. होता. कारण त्यांचा आशीर्वाद आहे ना, तोवर मी घेतच नसतो. कारण टॉपला ह्यो किंग गाजत राहतो. गाजतच असतो. हां, ₹1500 घातले तर गणपतीला. हां. 15,00,000चं बक्षीस भेटलं ना. मग बघा. किती शून्य वाढले लक्षात घ्या तुम्ही कॅल्क्युलेशन करा. कारण आणलं ना, गावात गेलो. कोणी गाडी दिली नाही गणपती बाप्पांना आणायला मला. कोणीच गाडी दिली नाही. टू व्हीलर म्हणा. आता टू व्हीलरच मागत होतो. लई मोठी नाही. नव्हते मागत. मला मोठ्या गाडींची आवड बी नाही. असं मोठ्या बरोबर. फोर फोर व्हीलर अशा गाड्या खेळणं. नाही. मला साधी असली ना माझी KGF बघितली ना, हां, एक नंबर. किती एक साधी सिंगल सीटर दुसऱ्या एकदम सीटेची सीट जागा नाही. एकदम सीट कसं आहे, हां, एकच सीट आहे. मी एकच त्याच्यावर एकटाच बसतो. एकटाच पण हवाच करून टाकतो. हां, बास. कारण किंग येतो ना, मार्केट एकटाच बुक येतो. बुक करूनच जातो. एकटाच येतो. हं. हां, मग कसं आहे, मला येत नव्हतं कोणच कुठलाच पोरगा आला नाही. मी लय रडलो. कारण माझं मनातली फिलिंग येती. बरोबर. कारण माझा बाप्पा आला ना, माझ्या डोळ्यातनीच पाणी येतं. हं. मन भरून येतं त्या टायमिंगला. पण मला ती कोणी गाडी दिली नाही. तेव्हा एक फोन केला हां, लावून. मित्र आहे माझा पुण्यातला. हां. तो आला. हं. म्हणला आणायचंय ना पप्पा गणपती बाप्पा. हां. माझं खरंच लय प्रेम आहे बाप्पावर. म्हणलं जायलाच लागलं. असं म्हणजे इतकं वाईट वाटतं. बाप्पा मला लय आवडते. बस ते आणि बाप्पाचं ते गिफ्ट भेटलं ना, मी लय आनंदित असतो. आता तू हां, गिफ्ट आणलं गिफ्ट दिलं. गणपती हां, बाप्पाचं मला मी दिलं. गणपतीच मी दिलं. किती खुश होतो. खूप खुश होतो. मला ती भेटलं ना, तरी मी आनंदात आहे. मला काही नको भेटू दे. काहीच बाप्पा भेटलं ना, एक बाप्पा मोलकी पाहिजे. तरी हां, बाप्पा पाहिजे. बस. बास. कारण त्या बाप्पानेच आज इथपर्यंत हां. पोहोचवलंय तुला. बरोबर. आणि अजून एक मी सोशल मीडियावरती फोटो बघितला त्या दिवशी. रील सरकवत होतो. सरकवायची सवय असते. रील हे करत होतो. तर एक फोटो आला. सूरज चव्हाण भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे. हं. माझी इतकी चीड आली डोक्यामध्ये. ॲक्चुअली आता ते झालंय डिलीट. पण काहीतरी कळलं मला 17 वर्षाचा काहीतरी मुलगा आहे. तर काय हा विषय काय आहे? आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की नाही सूरज आता व्हिडिओ नाही करत ना, तर त्याच्यामुळे अशा-अशा गोष्टी काहीतरी पडल्या असतील. मग तुझे व्हिडिओ आता Instagramला किती येणार? कारण आता तुझं शूटिंग चालू होणार आहे. आता मी तुम्हाला पण सांगतोय, की सूरज चव्हाण तुमच्यासाठी कंटेंट टाकणार आहे. पण ना एक रोज-रोज कंटेंट येईल आता तो प्रयत्न करतोय. पण थोडा 1-2 दिवस गॅप पडला तर समजून घ्या, की तो शूट करतोय. तो शूटिंगमध्ये. तर तूच सांग त्यांना, की कशी काय गोष्ट आहे ही? माझ्या मित्रांनो, माझ्या फॅन लोकांनो, माझ्या देवांनो, मला समजून घ्या. तुमचं सूरज चव्हाण लय भोळा आहे. कारण तुम्ही मला इतकं प्रेम दिले ना, कारण समजून घ्यायचं आता मी बी कामात आहे. सिटिंगमध्ये असं म्हणा, कुठं ओपनिंगला म्हणा, ह्याच्यात कामात आहे त्यामुळे मला टायमिंग भेटला नाही. पण मी तुमच्यासाठी एक तरी व्हिडिओ रोज टाकीन. 2 म्हणा, 1 म्हणा, पण टाकणार मी तुमच्या प्रेमाखातीर. मी तुमच्यावरच आहे. तुमच्या प्रेमाखातीर मी व्हिडिओ टाकणार. बास, आता एवढं जर आश्वासन दिलंय, तर मग काय? तुम्ही वेट करूच शकता आणि खरंच म्हणजे YouTubeचं ऑडियन्स वेगळं आहे आणि Instagramचं ऑडियन्स वेगळं आहे आणि मी त्या सगळ्या छोट्या-छोट्या पोरांना सांगतोय, जे 18 वर्षाखालची पोरं आहेत, उगाच आपलं व्ह्यूज घेण्यासाठी ना काही पण टाकत नका जाऊ. तुमच्यावरती केस होऊ शकते आणि तुम्ही
पोलिसाच्या गजाआड जाऊ शकता आणि तुमचं चांगलं चाललेलं जीवन ना म्हणजे त्याचं हे होऊ शकतं. तर असं कुणाच्याही बद्दल असं काही पण पोस्ट तयार करून टाकणं हे खरंच खूप जास्त वाईट आहे. पण मी चल सांगतो तुला सूरज, की या गोष्टीमुळे तुझं आयुष्य अजून डबल झालंय. जे काय नाही झालंय काय होत. नाही काय होत. हां, येस. कारण देव साथ देव साथ आहे. माझा कारण रसिक देवाची प्रेक्षक आहे. माझ्या भलं लय साथ आहे. बरोबर. हं. सगळे रसिक प्रेक्षक, आणि आई-बहिणी हां, सगळ्या खरंच सोबत आहेत तुझ्या. त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून एवढे काही चूक आशीर्वाद नाही. आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळेच सूरज जो आहे तो आज इतक्या एनर्जीने लढतोय. अजून एक तोही किस्सा मला आठवतोय ज्यावेळेस बिग बॉसच्या घरातून आला होता. त्याच्या घराच्या बाहेर जवळपास 1,500 ते 2,000 लोकांचा क्राउड होता. सूरज चव्हाण त्या घराण्यामध्ये होता. त्याला वरती उचललं होतं. मला स्वतःला त्याच्यापर्यंत पोहोचता आलं नव्हतं. तो वरती होता. मी त्याला हात मिळवला आणि जसा मी त्याला हात मिळवला, मला हात तुझा गरम लागला. तर म्हटलं, "अरे ह्याला ताप आलाय." नंतर मग सूरज म्हणे, "सूरज ताप आलाय." नाही म्हणे, "एवढ्यांना फोटो देतो मी." आणि मग मी ओमकार आता इथे आहे ओमकार. ओमकारला म्हटलं, "अरे ओमकार त्याला ताप आलाय." तरी सुद्धा सूरजने कंटिन्यू 2 ते 3 मी तास हां. रातभर मी आल्या-आल्या गावात रातभर जागा होतो आणि फॅन इतकं गळती. वाह! त्यांना एका-एकाला नाही. 2-2 बोलवायचो आणि फोटो द्यायचो. कधी नाही आला नाही गेलं. नाराज नाही कारण केलं. मन नाही चोलणार. मन जोडलं. जोलावायला आलोय मी. बरोबर. म्हणजे कारण त्यांच्यामुळे आहे ना. बरोबर. आणि असा कुठला सेलिब्रिटी नाहीये, की ज्याचं दार आपल्या फॅन्ससाठी सतत उघडं असतं, हं. की बाबा कुणीही जातं. सूरज चव्हाणचं घर कुठे आहे? तर सूरज चव्हाणचं घर आहे. मला याच्यासोबत फोटोज पाहिजे, तर फोटो तो डायरेक्ट देतो. कधी कोणाला नाराज करत नाही. आत्ता पण मी बघितलं, तो इतका त्याला दमायचा त्रास आहे. है ना? मला दाब लागते. मला दम्याचा त्रास आहे. हां. माझं अंग गळून जातं कारण औषध नाही राहत. ती दमा कोणालाच नसावं भावांनो. कारण ह्यो दमा असला ना पंप लागतो सोबत, नाहीतर आपला जीव बी जाऊ शकतोय. त्यासाठी तुमची काळजी घ्या. कुणाला बी दमा असू दे, तुमच्या स्वतःची काळजी घ्या. लय काळजी घ्या. आता ज्या लोकांना दमा आहे ना, त्यांना हे गोष्ट कळली असेल, की 1000-1500च्या क्राउडमध्ये सूरज चव्हाण कसा उभा राहिला असेल. आत्ता पण त्याला जो स्टेजवरती होता, खरं त्याला ते झालं होतं, गरमी झाली होती. असं तो एकदम मग सगळ्या गार्ड्सला सगळ्यांना सांगितलं बॉडीगार्ड्सला, की थोडंसं लांब-लांब थोडा स्पेस द्या त्याला श्वास घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर 2 शब्द बोलू शकला आणि त्या त्रासामुळे ना त्याला जे बोलायचं होतं ना एक्झॅक्टली ते बोलता नाही आलं. असं त्याचं झालं ते. तर येस, तू त्या गोष्टीची पण काळजी घे, त्याची ट्रीटमेंट घे आणि फॅन्स लोकांना तू असाच एंटरटेन करत राहा. बाकी आय थिंक सगळ्या गोष्टींची जी उत्तर आहेत, ते आता फॅन्सला कळलेच असतील. बाकी आता बिग बॉस कष्ट करा. कष्ट केलं ना, देव आपोआप आपल्याला फळ देतोय. कारण कष्ट केलं तर फळ भेटतं. मी इतकं कष्ट केलेत ना भावांनो, लय म्हणजे लय. कोंबड खत म्हणा, वाळू म्हणा, परत कुठं शेणखत म्हणा. शेणखत भरायला जायचो. मोठ्या पाट्या अशा जर असायच्या. बरोबर, परत ती ओलं खत त्याच्यात आल्या असायच्या. बरोबर. कुठलं कोंबड खत हो, त्याच्यात अशा वला-वला करायच्या आल्या. त्याला लाजलो नाही, कारण आपल्या पोटाला लागतंय ना. बरोबर. लाजायचं काही, कुठलं काम करायला मी लाजत नाही. आत्ता म्हणलं तर मी काम करायला तयार आहे. कारण माझं नाही की मी बिग बॉस आलंय, तसलं काही नाही. मातीतला माणूस आहे. मातीतच जाणार, काम बी क्वालिटी करणार. बरोबर. हो. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, की बरेचसेच लोकं तुला शिक्षणाबद्दल विचारतात, की तुला नॉर्मल वाचता लिहिता यायला पाहिजे. नॉर्मल तुला कळलं पाहिजे. जसं मी एकदा मुलाखत घेतली, मला कळलं, की जसं कोंबड खताचे ₹1500 दिले, तर तुला ते वाचता येत नव्हते. तू हं. दाजींना वगैरे विचारायचं, की आहेत का बरोबर असं. तर मग त्याच्यासाठी काय तू आता स्टेप घेतोय किंवा कसं, की तुला एक नॉर्मल वाचता लिहिता यायला पाहिजे. कारण आमचं असं होतं, की अरे सूरज चव्हाणला एक कमेंट टाकली तर, "अरे सूरज चव्हाणला तर वाचताच येणार नाही. कसं काय कमेंट हां. टाकायची काय?" नाही मग ती हां. समजून घ्या भावांनो, मला वाचायला यायला काहीच येत नाही. कारण तुम्ही म्हणत असता की चुलत भावाला कमेंट करा ही, पण मला जमत नाही वाचायला. पण मी एवढं खरंय, तुम्हाला दिसन तिथं मी हसकलीन, तुम्हाला हसवीन, कारण मी तुमच्यावर. बरोबर. पण तुला जर वाचता लिहिता येण्यासाठी कुठली पण मदत लागत असेल ना, तर तुझ्या शूटिंगमधून जेव्हा पण वेळ मिळेल, तू मला सांग. मी तुला सगळी मदत करायला तयार आहे. अनकल्पी काय अनकल्पी का काय? अनकल्पी, अनकल्पी, अनकल्पी. हां, ते अनअकॅडमी काय? नाही अनकल्पी. क, ख, ग, घ. हां, हां, हां. 12 कडी. 12 कडी. बोटाखाली हां, 12 कडी 1, 2, 3, 4 जे काही असेल ना बेसिक जे आहे ते आहे. जर त्यांनी नाही शिक्षण घेतलं, तर जे पण आहे ते, तर त्या समजून सगळ्या घ्या बोबलेवरती. बोबडेवर. बोब नाही समजलं. पण आहे ना माझं लय क्यूट आहे, लय क्यूट. म्हणजे फिदा होत्यात त्याच्या पब्लिक इतकं क्यूट आहे माझं. आहे, क्यूट आहे तो. आणि येस, आपण त्या गोष्टीसाठी पण मी प्रयत्न करणार आणि आपण खरंच तू बेसिक काही गोष्टी तुला जर कळल्या, तर तुला लाईफ खूप ईझी होईल. आणि अशी एखादी जर मुलगी भेटली, की जी तुला या सगळ्यातून एकदम व्यवस्थित पुढे नेईल,
तर मग तर काय झालंच की मग. मग तर मग काय टेन्शनच नाही. नाही लवकरच तुला काय म्हणतो तुझे भाऊ गणपती बाप्पा, आई मरी माता हे तुझ्या म्हणजे आयुष्यात एक अशी काय बरे माता आणि ओम नमः शिवाय बाप्पा गणपती बाप्पा आहेत ना आणि माझा अख्खं देव मी त्यांना अख्ख्यांना मनापासून मानतो. बरोबर, जय श्रीराम. बरोबर. अख्खं म्हणजे सगळे देव आपले. मनापासून अख्ख्यांना मानतो ना, बरोबर, ती माझ्या माझ्या काळजात ठेवतो आणि हृदयात ठेवतो. बरोबर, कारण देवाला मनापासून मानलं ना, देव आपली अख्खी इच्छा पूर्ण करतो बरोबर, आणि आपल्याला चांगलं मोठं फळ देतो बरोबर. आणि शिकलाव नेऊन ठेवतो वरती नेऊन ठेवतो. आणि लय म्हणजे सपोर्ट करतो देव. बरोबर. कारण म्हणतो, ह्यो आपल्यासाठी काहीतरी करतोय, हां, लढतोय म्हणल्यावर ह्याला काहीतरी आशीर्वाद द्यावा. करायला पाहिजे. दिलाच त्याने. बरोबर आणि त्याने आशीर्वाद दिलाय. तर धन्यवाद सूरज, तू ॲक्ट रायडर्समध्ये आला आणि या सगळ्यांना भेटला. मी ॲक्ट रायडर्स थ्रू परत एकदा आवाहन करतो, की सूरज चव्हाणचा सूरज चव्हाण ऑफिशियल हा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज भेटणार आहे. ह्याच्या मूव्हीची शूटिंग चालू होतीये. ह्याच्या मूव्हीची शूटिंग चालू झाल्यानंतर केदार सरांचा इंटरव्ह्यू असू दे किंवा ह्याचा इंटरव्ह्यू असू दे, काय-काय झालं ते सगळं मी तुमच्यासमोर पोहोचवणार आहे. याचा प्रीमियर झाल्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे, की कसा होता नक्की मूव्ही, कशी होती सूरज चव्हाणची ॲक्टिंग. तर तुला तुझ्या मूव्हीसाठी खूप-खूप शुभेच्छा. एकदम झापूक-झुपूक झाला पाहिजे मूव्ही. एकदम राडा. लाटा म्हणजे बाजारच बाजार उठतोय. उठलाय कारण आता. सूरज चव्हाण मार्केटमध्ये येतो, पब्लिक मध्ये गाजतो बी आणि वाजतो बी. गाणी डीजेला कधी वाजतो मला तर माहिती. बास आणि अजून एक वॉर्निंग द्यायला मी आलोय इथे, की ज्यावेळेस झापूक-झुपूक रिलीज होईल ना, तर कोणी पण असू दे, आपल्याला रिलीज डेट पुढे घ्या, नाहीतर मागे घ्या. त्या दिवशी रिलीज करू नका, फ्लॉप होणार. कारण तेव्हा फक्त एकच किंग चालणार आहे, तो म्हणजे सूरज चव्हाण. बास झापूक-झुपूक. तर आणि माझ्या मित्रांनो झापूक झुपूक पिक्चर तुमच्या प्रेमाखातीर आणि तुम्ही मला माहिती आहे माझं फॅन म्हणजे माझं देव आहे. तुम्ही मला बिग बॉसला सपोर्ट केलाय तसा पिक्चरला बी सपोर्ट करणार सुपर डुपर हिट करणार. आई मरे माता ओम नमः शिवाय शिव शंभो हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपती गणपतीचा बाप्पाचा जय जय जयकार. जयकार. धन्यवाद. धन्यवाद.